काही वर्षापूर्वी अकलूज येथील सुमित्रा पतसंस्थेत सुमारे करोडो रुपयाचा घोटाळा उघडकीस आला होता। या प्रकरणी शासकीय लेखापरीक्षकांनी पतसंस्थेचे रितसर लेखीपरीक्षण केल्यानंतर या घोटाळ्यास जबाबदार असलेल्या पतसंस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापकासह 7 सेवकांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। यात दिनकर भोसले यांचाही समावेश होता। दरम्यान भोसले यांनी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन विषारी औषध प्राशन केलं होतं। त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला होता। कोणताही संबंध नसताना या प्रकरणात गोळ्याच्या कारणाने त्यांनी ही आत्महत्या केल्याचं त्यांनी 12 पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे। त्यांच्या या आत्महत्येला सुमित्रा पतसंस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्यासह 4 जण जबाबदार असल्याची तक्रार करत मृत भोसले यांच्या पत्नी कल्याणी भोसलेने सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे। सुमित्रा सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्यात सापडलेल्या आरोपीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। सुमित्रा सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्राच्या सहकार इतिहासाला लागलेला काळा डाग आहे। त्याबद्दल पूर्ण सत्य आतापर्यंत कधीच समोर आलं नाही। त्यात किती जणांचे पैसे बुडाले, किती जणांचे माघारी मिळाले, कर्ज कोणी घेतलं, कोणी बुडवलं याबद्दल कोणाला काहीही माहीत नाही। याबद्दल आम्ही कल्याणी भोसले आणि त्यांच्या मुलाकडून मिळालेल्या माहितीनुसार वास्तवात दिसते त्याहीपेक्षा हा घोटाळा जास्त भयंकर असल्याचं समजते। मोहिते पाटलांनी दिनकर भोसलेंवर 10 कोटी रुपयाचं कर्ज घेतल्याचा आरोप केला। त्यांना पतसंस्थेकडून नोटिसा बजावत व त्यांना वैयक्तिक पातळीवर धमक्या देत 10 कोटीची परतफेड पतसंस्थेत करण्याचा तगादा लावला। यावर कल्याणी भोसलेंनी आम्हाला सांगितलं 10 कोटीचं कर्ज एका पतसंस्थेत ज्युनियर कारकून कसा मिळू शकेल, त्यासाठी लागणारी जमीन जुमला किंवा कोणतीही प्रॉपर्टी आमच्याकडे नव्हती। परंतु मोहिते पाटलांच्या दबावाला किंवा मनुष्यबळाला घाबरून आम्ही सर्व वडिलोपार्जित जमीन विकून आम्ही पतसंस्थेत 81 लाख रुपये भरले आणि आम्हाला 41 लाखांचीच पावती मिळाली। एवढंच नाही तर जेवढे पैसे देऊनही आमचं राहतं घर मोहितेंनी बळकावलं। यातील अजून धक्कादायक माहिती अशी की माळशिरस तालुक्यातील अनेक लोकांकडून अशा प्रकारची वसुली झाली आहे। काही दिवसापूर्वीच धैर्यशील मोहिते पाटलांनी सुमित्रा पतसंस्थेच्या कर्ज वसुली दरम्यान एका व्यक्तीच्या तोंडाला बंदूक लावल्याची घटना समोर आली होती। धैर्यशील मोहिते पाटील कोणत्या अधिकाराने वसुली करत आहे आणि अकलूजमधील पोलीस यंत्रणा का गप्प आहे? सगळ्या माळशिरसने सुमित्रा पतसंस्थेच्या नावावर ज्या मोहिते पाटलांच्या बुक्क्या तोंड दाबून सहन केल्या त्यांना कल्याणी भोसलेच्या नावाने अखेर किंकाळी फुटलेली आहे। हे भोसले कुटुंब स्वतः देशोधडीला लागूपर्यंत हा अन्याय का सहन करत होतं? या प्रश्नाच्या उत्तरात मोहिते पाटलांच्या राजकीय कारकिर्दीचं गमक लपलेलं आहे। ते म्हणजे दहशत। अगदी आत्महत्येच्या टोकापर्यंत येऊपर्यंत भोसले कुटुंबाने सर्व अन्याय सहन केला। कोणीही पोलीस तक्रार करण्याची हिम्मत केली नाही। अगदी आत्महत्या झाल्यानंतरही ही पोलीस तक्रार दाखल करणं त्यांना मुश्किलच ठरलं। कारण ज्यांच्या घरात ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंतची सगळी राजकीय पदं आहेत त्यांच्या विरुद्ध एक ज्युनियर कारकून काय करणार अशीच व्यवस्था माळशिरसमधल्या अनेकांची आहे। सत्तेच्या केंद्रीकरणाचे तोटे तुम्हाला आतापर्यंत समजले नसेल तर आम्ही सांगतो की जयसिंह मोहिते पाटील स्वतःला निर्दोष समजतात आणि सगळा पैसा कर्मचाऱ्यांनी खाल्ला असं सांगतात। परंतु जेव्हा कोर्टाकडून नोटीस आली तेव्हा मात्र ते महिनाभर गायब होते असं सांगितलं जातं। परंतु गेल्या 8 वर्षापासून मोहिते कुटुंबाचा संघर्ष सुरू आहे आणि आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नाही। आता गरज आहे ती माळशिरसकरांनी या एकाकी संघर्ष करणाऱ्या मायलेकाच्या मागे उभं राहण्याची आणि मोहिते पाटलांना प्रश्न विचारण्याची।